नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधीस्थळी जाऊन अभिवादन. यानंतर माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार भावुक. इराणकडून भारतीय तेल टँकर्सना होर्मुझची सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी, तेल टँकर सुरक्षित, भारतात दाखल. जळगावच्या चोपड्यात गॅस दरवाढीच्या विरोधात गॅस सिलेंडर घेऊन काँग्रेसचं आंदोलन. वाढवलेले गॅस दर तात्काळ रद्द करावेत, आंदोलकांची मागणी. आखाती देशातील युद्धाचा परिणाम देशभरातील लहान मोठ्या उद्योगांवर. सोलापूरमधील महालक्ष्मी महिला पापड उद्योगाचे 2 कोटी रुपयांचे पापड युद्धजन्य परिस्थितीमुळे गोडाऊनमध्येच पडून. गॅस तुटवड्यामुळे नवी मुंबईतील सानपाडा येथे गॅस खरेदीसाठी नागरिकांच्या 1 ते 2 किलोमीटर पर्यंत रांगा. गॅस सिलेंडरसाठी नागरिकांवर 5 ते 6 तास रांगेत उभं राहण्याची वेळ. आखाती देशातील युद्धाचा फटका देशभरातील हॉटेल व्यवसायावर. पुण्यातील 90 वर्षांची परंपरा असलेल्या बादशाही हॉटेल बंद ठेवण्याची वेळ. गॅस तुटवड्याचा रमजानमध्ये इफ्तारसाठी खाद्यपदार्थ तयार करण्यावर परिणाम. गॅस अभावी इफ्तारच्या तयारीत अडथळे येत असल्यानं व्यावसायिकांमध्ये नाराजी. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील तरुणीनं वडिलांचं कलेक्टर होण्याचं स्वप्न केलं पूर्ण. मी कलेक्टर होऊ शकलो नाही, पण कलेक्टरचा बाप नक्की होईल, असं वडिलांनी केला होता निर्धार. ऋतुजा गायकवाडला आनंदाश्रू अनावर. अंबरनाथमधील रासायनिक कंपन्यांचं फायर आणि सेफ्टी ऑडिट होणार. 8 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आदेश. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे आंब्यासह इतर फळबागांवर परिणाम होण्याची शक्यता. वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक. 19 वर्षीय आरोपी राकेश विश्वकर्मानं वाहन चोरल्याची दिली कबुली. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरात भीषण अपघातात 54 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात. नवले पुलावर पुन्हा एकदा कार आणि ट्रकचा अपघात. कारमधील 3 जण जखमी झाल्याची माहिती. महाबळेश्वरमध्ये चालकाचा ताबा सुटल्यानं कार थेट कोसळली 300 ते 400 फूट खोल दरीत. या अपघातात 5 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यात 53 किलोहून अधिक गांजासह एका आरोपीला अटक. या कारवाईत 40 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. या व अशा विविध ठळक घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी. सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.